कॅन्सर बद्दल लोकांच्या मनात भीती का आहे? एखादा माणूस आजारी पडला की लोक येऊन भेटतात, काय झालं कसं झालं, आणि कॅन्सरच्या पेशंट भेटायला जाताना अरे याच्या आला असा आजार झाला आणि तो मेला. त्याच्यावर कॅन्सर हा शब्द ऐकला की सगळ्यात पहिले मेंटल स्ट्रेस, की अरे बापरे मला केवढा मोठा आजार झाला, आणि नंतर लगेच माझं पुढे कसं होणार, मी पुढे किती दिवस जगणार. नॉलेज वाढत चाललंय, रिझल्ट सुधारत चालले, औषधं स्वस्त होत चालली, भरपूर रिसर्च व्हायला लागलाय. त्याच्यामुळे हळूहळू गोष्टी सुधारल्या आणि स्टेज 4चे पण पेशंट्स आता मुळापासून बरे व्हायला लागले. सायन्सने रेकमेंड केलं पाहिजे, पेशंटच्या शरीराला ते झेपलं पाहिजे आणि खिशाला परवडलं पाहिजे, आणि या तिघांचं मिश्रण जर करायला जमलं, दॅट विल बी कॉल्ड ॲज द बेस्ट ट्रीटमेंट फॉर हिम. जुन्या काळी जी औषध उपलब्ध होती, या औषधांचे खरंच खूप साईड इफेक्ट आहेत. इव्हन आय एग्री टू दॅट, पण थिंग्स हॅव चेंज्ड की जास्तीत जास्त फायदा विथ कमीत कमी साईड इफेक्ट कसे करता येतील अशी ड्रग्स आता बाजारात आले. हेअर लॉस होतो, इट्स अ व्हेरी कॉमन साईड इफेक्ट. माझ्या दृष्टीने तो अतिशय क्षुल्लक साईड इफेक्ट आहे, पेशंटच्या दृष्टीने तो खूप मोठा साईड इफेक्ट आहे, कारण शेवटी आपण विद्रूप दिसायला लागतो. मला नाही फरक पडत, मलाही नाही पडत तसं. मी त्यांना सांगतो गमतीत की तुमची घरची शेती ती 100% उगवणार, आमची तर शेती उगवणार पण नाही. आमची बऱ्याचदा असं बघितलं जातं की औषधांची किंमत खूप जास्त असते. तुमचं औषध बदललं की तुमचं कॉस्टिंग बदलणार आहे, औषध बदललं की तुमचं साईड इफेक्ट बदलणार आहे, औषध बदललं की तुमचं इफेक्ट पण बदलणार आहे. तर या गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या आहेत या मीडियम टू लो इन्कम ग्रुप्सने कसं हेल्प करतात? कॅन्सर हा शब्द ऐकताच मनात भीती येते, पण आज विज्ञान, उपचार पद्धती आणि परिणाम पूर्वीपेक्षा कितीतरी चांगले झालेत. समस्या एवढीच की भारतात अजूनही निदान उशिरा होतं, चुकीच्या समजुती पसरतात आणि लोकांना कॅन्सर म्हणजे नक्की काय हे स्पष्ट कळतच नाही. हीच धुकं दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रशेखर पेठे, MD-DM, ज्यांना कॅन्सर उपचाराचा 16हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. ते प्रतिष्ठित गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी आहेत आणि सॉलिड ऑर्गन कॅन्सर्समध्ये विशेष तज्ज्ञ आहेत. पिडियाट्रिक कॅन्सर म्हणजेच बालकांमधील कॅन्सर हा त्यांचा विशेष आवडीचा विषय आहे आणि ते नाशिकमधील होप MOC मध्ये कार्यरत सुद्धा आहेत. मी केयूर वझे आणि हे आहे MOC कॅन्सर की बात. आज आपण कॅन्सरला भीतीने नव्हे तर तथ्यांनी समजून घेऊया. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत. आज इकडे आल्याबद्दल तुमचं अनेक आभार. डॉक्टर, आजही कॅन्सर बद्दल इतकी लोकांच्या मनात भीती का आहे? म्हणजे उपचार, सायन्स, टेक्नॉलॉजी एवढं पुढे गेल्यानंतरही. थोडंसं इतिहासात घेऊन जातो. इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो आपल्याला, पण कधी कधी आपण जर का इतिहासात खूप जास्त रमलो ना तर मग अडचणी सुरू होतात, आणि कॅन्सर इज अ क्लासिकल एक्झाम्पल. आता मला MBBS पासून काही डिकेड झाले, तर त्यावेळेला असं होतं की कॅन्सरवरती ट्रीटमेंट म्हणजे फक्त ऑपरेशन. बरेचसे ऑपरेशन्स आपण मेडिकल टर्ममध्ये बोललो तर डिस्फिगरिंग होते, अवयव काढा अवयव काढा, आणि अवयव काढल्यानंतर पेशंट तर बरा होतो, पण त्याचे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट्स विसरून चालत नाहीत. अशा वेळेला एस्पेशली जर का समजा आपल्याला जिभेचं कॅन्सर झाले, गालाचं कॅन्सर झाले, तर त्याच्या ज्या सर्जरीज होत्या तर त्याच्याने पेशंट परत सांगतो बरे व्हायचे, पण डिस्फिगरमेंटमुळे बरेच लोक घाबरायचे. दुसरं असं होतं की त्यावेळेला इतकी सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या, त्यावेळेला फार कमी ठिकाणी कॅन्सरचे उपचार व्हायचे. त्याच्यामुळे पेशंटला इकडनं तिकडे येणं जाणं ह्या सुद्धा बऱ्याच वेळा गोष्टी शक्य नाही व्हायच्या. त्यातून नॉलेज जवळपास शून्य होतं. फक्त नॉन मेडिकल माणसांमध्येच नाही, तर आमचे जे डॉक्टर लोक आहेत ज्यांनी कॅन्सर विषय कधी नेहमी ऑप्शनच टाकलेला असतो आम्ही शिकताना, तर अशा वेळेला त्याच्याबद्दलचं ज्ञान, त्याच्याबद्दलचं रिझल्ट माहीत नसल्या कारणानं त्याच्याबद्दलचं जे चांगलं बोललं गेलं पाहिजे तर तसं तितकं बोललं जात नव्हतं. बऱ्याच आम्ही गमतीचा विषय म्हणून सांगतो की आपल्याकडे एखादा माणूस आजारी पडला की लोक येऊन भेटतात, काय झालं कसं झालं, आणि कॅन्सरच्या पेशंट भेटायला जाताना अरे याच्या आला असा आजार झाला आणि तो मेला. बरे झालेले पण लोक पुढे येत नाहीत, आणि त्याच्यामुळे अडचणी सुरू होतात की म्हणावं तसं नॉलेज स्प्रेड झालेलं नाहीये. त्याच्यामुळे कॅन्सर हा शब्द ऐकला की सगळ्यात पहिले मेंटल स्ट्रेस, की अरे बापरे मला केवढा मोठा आजार झाला, आणि नंतर लगेच माझं पुढे कसं होणार, मी पुढे किती दिवस जगणार. आता सेम गोष्टी मे बी एक 70-80-100 वर्षापूर्वी हार्ट अटॅकच्या बाबतीत होत्या, की हार्ट अटॅक आला की पेशंट गेला, आणि बऱ्याच पेशंट का गेला माहित नसताना हार्ट अटॅक म्हणून लोक सांगून टाकायचे. पण नंतर काही स्टडीज झाल्या, हार्ट डिसीज इज मच मोर कॉमन दॅन कॅन्सर, त्याच्यावर रिसर्च भरपूर झाला, त्याच्यामुळे रिझल्ट सुधारत गेले. आणि आज कुठल्याही आपण मेडिकल दृष्ट्या अशिक्षित माणसाशी जर का बोलायचा प्रयत्न केला की अरे हार्ट अटॅकची ट्रीटमेंट कशी करायची, अगदी खेड्यापाड्यातल्या माणसाला सुद्धा या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी डिटेलमध्ये माहिती आहेत. त्याच्यामुळे माहिती असल्या कारणानं त्याची भीती निघून गेली. रिझल्ट मिळतील नाही मिळतील पुढची गोष्ट आहे, पण कमीत कमी भीती तरी वाटत नाही. जसं आपण म्हणतो ना की एखादा साप चावला की माणूस मेला, अरे पण तो साप विषारी नव्हताच, गेला तो फक्त सायकोलॉजिकल धक्का नाही गेला. पण ते जर का नॉलेज असेल की नाही जो चावणारा साप होता हे ठीक आहे, किडा मकोडा चालला,
नॉन पॉइझनस होता, मला काही होणार नाही. हम्म. तर तसं कॅन्सरच्या बाबतीत आता हळूहळू सुरू झालंय की नॉलेज वाढत चाललंय, रिझल्ट सुधारत चालले, औषधं स्वस्त होत चालली, भरपूर रिसर्च व्हायला लागलाय. त्याच्यामुळे हळूहळू स्टेज इज जस्ट बिकमिंग अ नंबर. आणि त्या नंबर गेममध्ये मला स्वतःला कधीच इंटरेस्ट नसतो, कारण इट डज नॉट टेल यू द एंटायर ट्रूथ. त्याच्यामुळे हळूहळू गोष्टी सुधारल्या आहेत आणि पुढची काही दशकं गोष्टी धडाधड सुधारत जातील अशी चिन्ह ऑलरेडी सुरू झालेली. ओके. सो फिअर ऑफ अननोन आणि माहिती Absolutely. नसणं हे सर्वात मोठं कारण होतं कॅन्सरबद्दल एवढी लोकांच्या मनात भीती असण्यासाठी. बरोबर. ओके. आता आपण म्हणतो असं अंधारात जाताना त्यात जर का बरोबर एखादा टॉर्च घेऊन गेलं तर अंधाराची भीती नाही वाटत. अंधार बरोबर. तसाच राहतो, पण बरोबर. कमीत कमी भीती तरी वाटत नाही आपल्याला. हम्म. कॅन्सरच्या बाबतीत तसं सुरू झालंय आता, की आपल्याला माहिती कळायला लागली आहे, लोक जागरूक व्हायला लागलेत आणि इंटरनेट हॅज क्रिएटेड अ ड्रामॅटिक चेंज. ठीक आहे, इंटरनेटमध्ये बराचसा कधी कधी कचराही असतो, पण चांगलंही असतं. त्याच्याबद्दल थोडंसं आमच्याकडे ओपीडी देताना सुद्धा पेशंट बऱ्यापैकी माहिती घेऊन आलेला असतो. आमचंही काम थोडं सोपं होतं आमचं. राईट. सो आता तुम्ही जेव्हा म्हणताय की पुढच्या 10 वर्षात ड्रास्टिकली आणि ड्रामॅटिकली खूप चेंजेस येणार आहेत, पण आता कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी कुठल्या कुठल्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत? खूप ढोबळ मनानं जर का बोलायचं झालं ना, तर कॅन्सरला आपण एक तर काढू शकतो सर्जरी करून, किंवा त्याला आतल्या त्याचा DNA नष्ट करून आपण ज्याला बोली भाषेत किरणोपचार किंवा रेडिएशन थेरपी म्हणतो. या दोन्ही टेक्निक्स बऱ्यापैकी जुन्या झाल्या. मेडिकल ऑन्कॉलॉजी लास्ट मे बी 30-40 इयर्समध्ये जोरात वरती आली, पण हे दोन्ही करून सुद्धा बऱ्याचशा पेशंटचा डिसीज परत यायचा. सो मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये जे काही औषधं वापरली जातात दॅट इज नाव बिकमिंग अ थर्ड वेपन. सो कॅन्सरला अटॅक आपण बऱ्याच वेळी गमतीत म्हणतो की आपल्याकडे त्रिशूळ आहे. एक टोके सर्जरी, एक टोके रेडिएशन थेरपी, आणि आता सगळ्यात मोठं टोक यायला लागलं ते म्हणजे किमोथेरपी. ओके. ते म्हणजे मेडिकल ऑन्कॉलॉजी. किमोथेरपी इज जस्ट अ पार्ट ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी, पण त्याच्याने मात्र खूप खूप मोठे फरक पडले. आता कोणाला कुठला मसाला वापरायचा, कोणाला फक्त सर्जरी करायची, कोणाला फक्त किमोथेरपी द्यायची, कोणाला फक्त रेडिएशन थेरपी द्यायची, का या तिन्हीचं छान माल मसाला मिश्रण करून पेशंटला द्यायचं, हे बऱ्याच याच्यावर डिपेंड करतं की आपण कुठल्या आजाराशी झगडतोय, आपण कुठल्या स्थितीत पेशंट आमच्याकडे येतोय, कुठलं त्याचा डिसीज किती ट्रीटमेंट सेन्सिटिव्ह आहे. सध्या सर्जरीमध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालं आहे की आता आपण ऑर्गन साल्वेजकडे चाललोय, की पूर्ण ऑर्गन काढायची गरज नाही, आपण ऑर्गन वाचून ट्रीटमेंट करू शकतो. तर जितकं या 3 ऑर्गनचे जे स्पेशलिस्ट आहेत, फॉर एक्झाम्पल ऑन्को सर्जन जे सर्जरी करतात, रेडिएशन स्पेशलिस्ट जे रेडिएशन करतात, आम्ही मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट जे आम्ही मेडिकल ऑन्कॉलॉजी हँडल करतो. तर या तिघांमध्ये एक वाच्यता असणं, या तिघांमध्ये डिस्कशन होणं गरजेचं असतं, अँड दॅट डिस्कशन अल्टिमेटली गोज इन फेवर ऑफ पेशंट. राईट. फक्त माझ्याकडे पेशंट आला म्हणून मी हे करायचं आणि त्याच्याकडे पेशंट गेला त्याने हे करायचं, दिस इज नॉट द राईट अप्रोच टू इट. तिन्हीचा जो छान मिश्रण करता येईल आपल्याला पेशंटच्या हिताच्या दृष्टीने, तर त्याच्याने शॉर्ट टर्मच नाही तर लॉंग टर्म रिझल्ट पण त्याच्याने खूपच सुधारायला लागले आता. सो बेसिकली आता रुग्णाने डॉक्टरशी नीट कम्युनिकेशन करणं, पण कॅन्सरमध्ये डॉक्टरांनी पण एकमेकांमध्ये नीट कम्युनिकेशन करणं, सो दॅट व्हॉट इज बेस्ट फॉर पेशंट हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. खरी गोष्ट आहे, आणि त्याच्याने खरंच खूप फरक पडायला लागला. जितकं फ्रँक डिस्कशन होतं, जितकं फ्रँक डिस्कशनला वेळ दिला जातो, तो वेळ गोज अ व्हेरी लॉंग वे टू क्रिएट अवेअरनेस, टू क्रिएट नॉलेज अबाउट व्हॉट इज द ट्रीटमेंट एक्सपेक्टेड नाव अँड प्रॉब्ली इन द नेक्स्ट रिसेंट फ्युचर. राईट. सो आता एखाद्या रुग्णाला, जो एक कॅन्सर पेशंट आहे, त्याच्या स्टेज प्रमाणे त्याचा उपचार ठरतो का, आणि प्रत्येक रुग्णाला प्रत्येक उपचार लागू होतो का? आता कॅन्सरना हा फक्त एक शब्द आहे. आता आम्ही जेव्हा त्या मनुष्याकडे बघतो, आपण त्याला रुग्ण नको म्हणायला, आपण जेव्हा त्या मनुष्याकडे बघतो, आता मनुष्य रुग्ण फरक असा आहे ना, की जेव्हा काही पेशंट्स असतात की ज्यांना बरं व्हायचंय, बरं होणार असतात, पण मग लॉंग टर्म साईड इफेक्ट काय येतात याच्याकडे सुद्धा आम्हाला तितकंच बारकाईने आम्हाला लक्ष ठेवायला लागतं. आम्हाला ट्रीटमेंट डिसाईड करताना आम्ही काही फॅक्टर्स कन्सिडर करतो. एक म्हणजे आपल्या कुठल्या ऑर्गनचा आजार आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपण म्हणलं लंग कॅन्सर आहे, तर लंग कॅन्सरमध्ये शेकडो प्रकार आहेत, तर मग आपला लंग कॅन्सरचा टाईप कुठला आहे. ओके. दुसरा आपण बघतो की तो कॅन्सरचं प्रमाण किती आहे, किंवा काही लोक त्याला स्टेज म्हणून संबोधतात. स्टेज 4 अनुषंगाने विषय निघाला म्हणून सांगतो. स्टेज 4ला लोकांना खूप ना शब्द फेकायची सवय की लास्ट स्टेज म्हणून. करेक्ट. लास्टचा अर्थ निगेटिव्ह होतो, लास्टचा अर्थ याच्या पुढे काही शक्य नाही. स्टेज 4 इज जस्ट अ नंबर. स्टेज 4 मध्ये जुन्या काळी आम्ही असं म्हणायचो की पेशंट मुळापासून बरा नाही होणार. आता आपण म्हणतो की इट इज नाव जस्ट अ नंबर, कारण स्टेज 4चे पण पेशंट्स आता मुळापासून बरे व्हायला लागले. सो जस्ट विषय निघाला म्हणून आपण थोडंसं विषयांतर झालं. सो आपण आजार किती पसरले आपण आतमध्ये ते बघतो, आणि मग या आजाराला काढता येईल का, या आजाराला
काढलं ठीक आहे. तो नंतर पण परत नाही यायला पाहिजे. थोडक्यात कॅन्सरच्या ट्रीटमेंटचं प्लॅनिंग करताना आपण 2 स्टेपमध्ये प्लॅनिंग करतो. स्टेप नंबर 1 तो आत्ता बरा झाला पाहिजे. बरोबर. स्टेप नंबर 2 तो परत नाही यायला पाहिजे. हम्म. आणि हे दोन्ही पण महत्वाचे आहे. आणि मग हे दोन्ही स्टेप्स अचीव्ह करण्यासाठी कुठला ऑर्गनचा कॅन्सर आहे, तो किती पसरलाय, पेशंटची तब्येत कशी आहे, हम्म. आज आपल्याकडे अवेलेबल ट्रीटमेंट मोडॅलिटीज काय काय आहेत, ते बघून मग आमच्या डिस्कशन करून मग आम्ही पेशंटची आपण ट्रीटमेंट ठरवली जाते. ओके. आता ट्रीटमेंट ठरवताना शक्यतो जेवढं शक्य तेवढं गाईडलाईन्स वापरल्या पाहिजे. गाईडलाईनचा अर्थ असा की प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ, प्रत्येक ऑर्गनचे तज्ज्ञ एकत्र बसून नवीन पब्लिश होणाऱ्या रिसर्चकडे खूप बारकाईने बघितलं जातं. तो रिसर्च एकमेकांमध्ये डिस्कस केला जातो आणि डिस्कस करून मग वोटिंग होतं, कारण शेवटी आमच्यात पण दुमत होतं. आणि ते वोटिंग झाल्यानंतर मग त्या गाईडलाईन्स ज्या समजायला सोपे जातील अशा भाषेत ते पब्लिश होतात. फॉर एक्झाम्पल, ज्या सगळ्यात कॉमनली वापरल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या US बेस्ड NCCN गाईडलाईन्स आहेत, किंवा UK बेस्ड नाईस गाईडलाईन्स आहेत, किंवा ESMO गाईडलाईन्स आहेत. आता आपल्याकडे स्वतःच्या पण गाईडलाईन्स यायला लागलेल्या आहेत. तर या गाईडलाईनला जेवढं शक्य तेवढं चिकटून ट्रीटमेंट केली पाहिजे. पण Okay. विसरून चालत नाही की जो काही गाईडलाईन्स आहेत, दे आर गाईडलाईन्स, दे आर रेकमेंडेशन. बेस्ट ट्रीटमेंट सायंटिफिकली काय आहे ते सांगण्याचा तो एक प्रयत्न आहे. माझी बेस्टची डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे यांच्यापेक्षा. माझी बेस्टची डेफिनेशन अशी आहे की सायन्सने रेकमेंड केलं पाहिजे, पेशंटच्या शरीराला ते झेपलं पाहिजे आणि खिशाला परवडलं पाहिजे. आणि या Right. तिघांचं मिश्रण जर का करायला जमलं तरच दॅट विल बी कॉल्ड ॲज द बेस्ट ट्रीटमेंट फॉर हिम. हम्म. सो थिंग्स माइट बी डिफरंट इन थिअरी, थिंग्स माइट बी स्लाइटली डिफरंट इन प्रॅक्टिकल, पण जेवढं शक्य तेवढं थिअरी प्रॅक्टिकल अप्लाय केली बरी असते. राईट. आता आपण बिकॉज आपण स्टडीज बद्दल बोललो, काही काही अक्रेडिशन्स बद्दल बोललो. MOC मध्ये एक ट्युमर बोर्ड नावाचा प्रकार असतो. सो त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल का? आता आय एम डायग्रेसिंग बट इट्स इंटरेस्टिंग आणि मला माहिती आहे त्याच्याबद्दल, पण इट वुड बी ग्रेट. ट्युमर बोर्डचा मेन अर्थ असा होतो की सेम आजाराचे वेगवेगळे स्पेशलिस्ट आम्ही एकत्र बसून आम्ही थोडं सायन्स डिस्कस करतो आणि मग तो पेशंट डिस्कस केला जातो. आणि मग तो सायन्स त्या पेशंटला कसं अप्लाय करायचं आपण ते बघायचा पण प्रयत्न करतो. आता नॉर्मली काय होतं की कुठलंही XYZ हॉस्पिटल कुठलं एक म्हणलं तर ते आपण म्हणलं ट्युमर बोर्ड आहे. मग त्याच्यात काय होतं की फक्त त्याच हॉस्पिटलचे स्पेशलिस्ट लोक एकत्र बसतात आणि डिस्कस करतात. मग त्याच्यात कोणते सिनियर असतो, कोणते ज्युनियर असतो. बरोबर. मग सिनियर म्हणलं की ज्युनियरने ऐकलं पाहिजे, असं एक जुना समज आहे. बरोबर. MOC मध्ये थोडंसं वेगळं आहे. MOC मध्ये सिनियर ज्युनियर नावाचा प्रकार आम्ही ठेवलेलाच नाही. सेकंड, फक्त आमच्या म्हणजे मी समजा नाशिकला बसलोय तर माझ्याकडे जे काही लोक आहेत तेवढे फक्त आम्ही एकत्र बसत नाही. MOCचा पूर्ण ग्रुपमध्ये आज जवळपास आम्ही 50-55 लोक आहेत. मोस्ट ऑफ देम आर अवेलेबल फॉर ट्युमर बोर्ड. एवढंच Wow. नाही तर फक्त MOC मधल्या लोकांना आम्ही बघत नाही, तर त्या आजारात जर आम्हाला बाहेरच्या एखाद्या स्पेशलिस्टची गरज असेल तर पीपल आर विलिंग टू Join. participate, people are willing to join, people are willing to contribute to the patient's treatment. So we don't keep ourselves restricted to this particular center only. हम्म. आम्हाला बाहेरच्या ठिकाणून पण बरेच स्पेशलिस्ट आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन पेशंटचे ट्रीटमेंट प्लॅन करायला आम्हाला हेल्प करतात. नॉट ओनली फ्रॉम नाशिक बट फ्रॉम ऑलमोस्ट ऑल ओव्हर इंडिया. नॉट ओनली फ्रॉम इंडिया, वी कॅन इन्व्हाइट वी कॅन इन्व्हाइट एक्सपर्ट फ्रॉम आउटसाइड इंडिया ऑल्सो फॉर अ सर्टन कॉज. हम्म. त्याच्याने मला आज माझ्या नाशिकच्या एखाद्या पेशंटला ऍक्सेस नसेल तर मला त्याला पेशंटला मुंबईला ऍक्सेस घेऊन देता येतो. Wow. सो आय जस्ट डोंट ट्राय टू रिटेन द पेशंट विथ मी. आय कॅन हेल्प द पेशंट गेट द बेस्ट ऑफ द बेस्ट केअर. ठीक आहे, पेशंट मी ट्रीट केला काय, दुसऱ्याने ट्रीट केला काय, अल्टिमेटली पेशंटचा फायदा होतोय. वी आर व्हेरी हॅपी विथ दॅट. राईट. ट्युमर बोर्ड गोज अ व्हेरी लॉंग वे बिकॉज इट हेल्प्स डिस्कस मॅटर्स. पण मेजॉरिटी पेशंटच्या केसेसमध्ये जेव्हा सर्जरी इज रूल्ड आउट, जेव्हा रेडिएशन थेरपी इज रूल्ड आउट, तेव्हा मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये सुद्धा आमच्यात देअर कुड बी अ डिफरन्स इन ओपिनियन फॉर मॅनेजमेंट ऑफ अ पर्टिक्युलर पेशंट. मग त्याच्यात आम्ही जे काही सगळे लोक एकत्र असतो, जस्ट इमॅजिन की 50 लोक एकत्र आहे तर पेशंटला 50 ओपिनियन मिळू शकतात. बरोबर. आणि नंतर शेवटी ट्रीटमेंट त्या पेशंटची काय करायची हा अधिकार शेवटी माझ्याकडे राहतो. कारण शेवटी पेशंट समोर बसलाय, बाकीच्यांनी फक्त केस फाईल डिस्कस केली. मी समोर पेशंटला बसून हे जे काही मला सगळं नॉलेज मिळालंय ते मी पेशंटसाठी कशा अप्लाय करू शकतो हे आम्हाला डिस्कस करणं आम्हाला थोडंसं सोपं जातं आम्हाला. ओके. मग त्यात सायन्सही डिस्कस होतं, त्यात इकॉनॉमिक्स पण डिस्कस होतात, विच इज नेव्हर अ पार्ट ऑफ एनी ट्युमर बोर्ड. पण आमच्या केसमध्ये ते पण डिस्कस करावं लागतं, कारण घुमून फिरून शेवटी विषय पैशावरच येतो. राईट. तर आता सर्जरी किंवा रेडिएशन ह्याला थोडं पेशंट्स कम्फर्टेबल असतात कारण की त्यांना माहिती असतं. पण केमोथेरपी हा विषय आला आणि आपण जसं तुम्ही म्हणाला लास्ट स्टेज इज लूजली फेकलं, तसं केमोथेरपी नाही, केमो. सो थेरपी आहे पुढे विच इज गुड फॉर यू. हे बऱ्याचदा असं निग्लेक्ट होतं. सो असं काय? अगेन लेट्स गो बॅक टू सायन्स. मध्ये एक आमची असे एक काहीतरी मला वाटतं पब्लिक टॉक होतं. मी आणि एक बरोबर ऑन्को सर्जन बरोबर होता आणि गमतीचा भाग म्हणून त्यांनी सांगताना असं सांगितलं की सकाळी मला पेशंट भेटला होता, त्याला कॅन्सर होता, मी ऑपरेशन केलं, संध्याकाळी मला पेशंटने सांगितलं सर मी आता कॅन्सर फ्री आहे. सो दॅट इज हाऊ कॅन्सर ट्रीटमेंट स्टार्टेड.
तर मला मस्करी करायला आवडतं म्हणून मी म्हटलं ठीक आहे चांगलं केलं, पण चांगलं केलं का वाईट केलं हे कोण सांगणार, हे सांगायला गाईडलाईन्स आहे. राईट. फॉर एक्झाम्पल दोन्ही स्टेप्स अचीव्ह व्हायला पाहिजे ना, आजही व्हायला पाहिजे तो परत पण नाही यायला पाहिजे. बरोबर. So आपण जरी नुसतं ब्रेस्ट कॅन्सरचा विचार केला, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये परत एक 10-15 टाईप्स आहेत. त्या सम टाईप्स की ज्याच्यामध्ये किमोथेरपीनेच सुरुवात झाली पाहिजे, त्याच्यामध्ये सर्जरी कम्स लेटर. त्याची थिअरी खूप खोलात जाईल, पण ओव्हरऑल दॅट हेल्प्स यू इम्प्रूव्ह द पेशंट्स रिझल्ट. सो अगेन डिस्कशन इज फार मोर इम्पॉर्टंट. आता हे करत असताना अडचणी येतात. अडचणींना प्रत्येक ठिकाणी आपला मार्ग काढता येतो आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल. एक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून तुम्ही केमोथेरपीचे धोके आणि फायदे एखाद्या नॉर्मल पेशंटला जो आत्ता तुमच्या समोर आलेला आहे, आत्ताचा विचार कळलेला आहे की बाबा मला कॅन्सरचं निदान झालंय, तर मग तुम्ही त्याला कसं समजावून सांगाल ज्याने त्याला भीती नाही वाटणार? किमोथेरपी शब्दाचा ऍक्च्युअल अर्थ असा होतो की आय एम युझिंग सर्टन ड्रग्स टू ट्रीट, तेवढाच अर्थ होतो. हळूहळू काय झालं की जुन्या काळी जी औषध उपलब्ध होती ती औषधांचे खरंच खूप साईड इफेक्ट आहेत. इव्हन आय अग्री टू दॅट, पण थिंग्स हॅव चेंज्ड बट मेंटॅलिटी हॅज नॉट चेंज. राईट. गोष्टी खूप सुधारल्या आहेत, गोष्टींमध्ये खूप चांगली चांगली औषधं आली आहेत. आज मेडिकल ऑन्कॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे, आय डोंट से मेडिकल ऑन्कॉलॉजी इज किमोथेरपी, आय से मेडिकल ऑन्कॉलॉजी इज अ सब स्पेशालिटी ऑफ जनरल मेडिसिन. म्हणजे पहिल्यांदा मी एमडी मेडिसिन केलं पाहिजे आणि एमडी मेडिसिन करून मग मी त्याच्यातलं कॅन्सरमधलं माझं थोडंसं ज्ञान मी थोडंसं सुधारलं. स्पेशलायझेशन केलं पाहिजे. सो आय से दॅट इट इज नॉट अ सुपर स्पेशालिटी, इट इज अ सब स्पेशालिटी ऑफ जनरल मेडिसिन. कारण बाकी सगळं मेडिसिनच लागतं. बरोबर. सो मी एमडी मेडिसिन करून मग मी पुढे डीएम इन मेडिकल ऑन्कॉलॉजी केलं. आता हे करत असताना आम्ही शिकताना जे ड्रग्ज होते, ऑलमोस्ट आय पास्ड आउट नियरली 25 इयर्स बॅक, तेव्हाचे ड्रग्ज होते आणि आजच्या ड्रग्जमध्ये जमीन आसमानाचा फरक पडलाय. दुसरं फक्त किमोथेरपी नाही राहिली आता किमोथेरपीच्या जोडीला आता टार्गेट थेरपी आल्या आहेत, आता इम्युनोथेरपी आल्या आहेत, आता काही हॉर्मोन थेरपी आल्या आहेत, आता काही बायोलॉजिक्स आले. मिनिंग दॅट माझ्याकडची कॅन्सरला बरी करणारी शस्त्रास्त्र माझ्याकडची वाढत चालली. आणि देन डिपेंडिंग ऑन व्हॉट टाईप ऑफ कॅन्सर आय ट्रीटिंग, ते बघून मग यांच्यासाठी हे शस्त्र जास्त कामाला येईल असं करून आपण ते ट्रीटमेंट आता सिलेक्ट करू शकतो. लास्ट 15-20 इयर्स तो कल पूर्ण याच्याकडे सुरू झालाय की जास्तीत जास्त फायदा विथ कमीत कमी साईड इफेक्ट कसे करता येतील अशी ड्रग्ज आता बाजारात यायला लागली. फॉर एक्झाम्पल अगेन स्पीकिंग ऑफ किमोथेरपी, कुठल्या पेशंटला कुठलं ड्रग जास्त चांगलं काम करेल हे सांगणारे काही टेस्ट आले. कुठल्या पेशंटला कुठलं ड्रग आपण वापरलं पाहिजे हे सांगणार आता गाईडलाईन्स आले. त्यानुसार आपण त्या पेशंटसाठी करायचा प्रयत्न करतो. दुसरं आम्ही पेशंटशी डिस्कस करताना, एस्पेशली जेव्हा किमोथेरपीचा पार्ट येतो तेव्हा आम्ही डिस्कस करताना पेशंटला असं सांगतो की किमोथेरपी साईड इफेक्ट येतात बरोबर आहे, पण ट्रीटमेंट प्लॅन करताना मी सगळ्यांना सांगतो, मग तो स्टेज 4चा पेशंट असो किंवा स्टेज 1चा पेशंट असो, त्यांच्यासमोर मी त्यांना एक तराजू इमॅजिन करायला सांगतो की आपण तराजू एका पारड्यात ठेवू की आपल्याला काहीच करायचं नाही, फॉर व्हॉट एव्हर रिझन आपल्याला काहीच करायचं नाही. आणि तराजूच्या दुसऱ्या पारड्यात आपण ठेवतोय की आपल्याला सायन्सने सांगितलंय, आपल्या खिशाला परवडतंय आणि डॉक्टरला वाटते की आपल्याला झेपेल, असं सगळं आपण करतोय. आता जगातनं 100% फक्त चांगली आणि किंवा 100% फक्त वाईट अशी जगात एकही गोष्ट नाही. दिस इज नॉट फिलॉसॉफी बट दिस इज प्रॅक्टिकल. आता काहीच न करण्याचे पण काही फायदे आहेत. काहीच न करण्याचा मेन फायदा असा की आपण काहीच करत नाहीये, सो काहीच नाही तर काहीच साईड इफेक्ट येणार नाही. सो फायदा व्हायची शक्यता 0% कारण आपण काहीच करत नाहीये, नुकसान व्हायची शक्यता 100%. मग तो आजार किती अग्रेसिव्ह आहे त्याच्यानुसार त्या पेशंटला किती दिवस त्रास होणार नाही आणि त्रास झाला तर किती रॅपिडली वाढत जाईल ते त्याच्यावरती ठरतं. दुसऱ्या साईडला आपण ठरवतो की आपण सायन्स सांगतोय, पेशंटला खिशाला परवडतंय आणि डॉक्टर सांगतो की नाही हे तुम्हाला झेपायची अपेक्षा चांगली, असं आपण ट्रीटमेंट केअरफुली सिलेक्ट केली तर डिपेंडिंग ऑन पेशंट्स कॅन्सर टाईप फायदा व्हायची शक्यता 70%, 80%, 90%, नुकसान व्हायची अपेक्षा लेस दॅन 5%. सो पारडं कुठलं जड आहे. राईट. जेव्हा पेशंटचा डिसीज परत येतो तेव्हा अगेन द सेम थिंग्स कम इन टू पिक्चर. आता किमोथेरपीचे साईड इफेक्ट जास्त येतात, त्याचं मेन कारण असं आहे की किमोथेरपीचं काम करायची पद्धत अशी की शरीरातला जो सगळ्यात रॅपिडली ग्रोईंग सेल आहे त्याचा DNA किमोथेरपी मारतो. जो शरीरातला त्या मानाने स्लोली ग्रोईंग सेल आहे त्याच्यावरती किमोथेरपी ऍक्शन करत नाही. ओके. मिनिंग दॅट फॉर एक्झाम्पल हेअर लॉस होतो, इट्स अ व्हेरी कॉमन साईड इफेक्ट. माझ्या दृष्टीने तो अतिशय क्षुल्लक साईड इफेक्ट आहे, पेशंटच्या दृष्टीने तो खूप मोठा साईड इफेक्ट आहे, कारण शेवटी आपण विद्रूप दिसायला मला नाही फरक पडत, मलाही नाही पडत तसं. पण बऱ्याचशा किमोथेरपी इंड्यूस लोकांचे ज्यांचे काही केस गेले तर मी त्यांना सांगतो गमतीत की तुमची घरची शेती ती 100% उगवणार, आमची तर शेती उगवणार पण नाही आमची. आता असं करताना काय होतं की अंडरस्टँडिंगचा पार्ट असा आहे की आपण सकाळी दाढी केली संध्याकाळी खुंट परत वाढलेली असतात, कारण किमोथेरपी इज गोइंग टू अटॅक दोज सेल्स बिकॉज दे आर व्हेरी रॅपिडली ग्रोईंग. तसंच आपला जो म्युकोजा असतो विच इज द इनर लाइनिंग राईट फ्रॉम युअर माउथ राईट टिल यू पास युअर स्टूल्स, तो संपूर्ण म्युकोजा 24 तासात पूर्ण रिन्यू होतो. सो किमोथेरपी इज गोइंग टू कॉज साईड इफेक्ट्स ऑन दॅट दोज सेल्स ऑल्सो. ओके. सो नॉशिया, एक्झॅक्टली कॉन्स्टिपेशन किमोथेरपीने बऱ्याच नाही होत, इट इज बिकॉज ऑफ अदर ड्रग्स, पण डायरिया होतो राईट किंवा
सेन्स ऑफ स्मेल कधी कधी कमी जास्त होतं, सेन्स ऑफ टेस्ट थोडंफार कमी जास्त होतं, नॉशिया होतो, व्हॉमिटिंग होतं. इट इज ऑल रिलेटेड टू दिस. किमोथेरपीचा जो सगळ्यात टॉक्सिक साईड इफेक्ट आहे तो म्हणजे हिमोग्लोबिन, व्हाईट सेल, प्लेटलेट काउंट कमी होणं. यू विल नॉट बिलीव्ह बट देर आर सम ब्लड सेल्स विच आर रिन्यूड एव्हरी 6 hours. दर 6 तासांनी नवीन सेल बनतो. किमोथेरपी इज गोइंग टू अटॅक दोज सेल्स. आता जेव्हा किमोथेरपीचा डोस जेव्हा कॅल्क्युलेट केला जातो तर तो स्टँडर्ड डोस नसतो. म्हणजे अँटीबायोटिक कसं आपण 1 ग्रॅम 3 वेळा देऊन टाका, असं अँटीबायोटिकचा स्टँडर्ड डोसेस असतात. किमोथेरपीचे डोसेस कॅल्क्युलेट करताना पेशंटचं वय किती आहे, पेशंटचं वजन किती आहे, पेशंटची उंची किती आहे, पेशंटला बाकीचे काही फॅक्टर्स आहेत का विच माइट इंटरफेअर विथ साईड इफेक्ट, असं बघून तो डोस कॅल्क्युलेट केला जातो. कुठलाही डोस कॅल्क्युलेट करताना एक सुवर्णमध्य साधायला लागतो. बरोबर. कारण मी जितका डोस वाढवत जाईन तेवढा कॅन्सरवरती आपला फायदा वाढत जाईल, पण शरीरावरती जास्त नुकसान होत जाईल. लोड येईल. मी जितका डोस कमी करेन तेव्हा शरीर उत्तम सहन करेल, पण कॅन्सरला फरकच पडणार नाही. सो आय हॅव टू फाइंड अ गोल्डन मिडवे, की सगळ्यात चांगला फायदा पण मिळायला पाहिजे, पण कमीत कमी नुकसान पण व्हायला पाहिजे. सो हे डोस ऍडजस्टमेंट जे आहे ते आपण पुस्तकात सांगितलं तसं आपण करतो, आणि नंतर मग आपण पेशंटला जसं झेपेल तसं आपण ते कमी जास्त करतो. आता हे जे सगळे किमोथेरपी बद्दलचं जे दुसरं जे की हेअर लॉस आपण मगाशी गमतीत बोललो होतो. हेअर लॉस डज नॉट हॅपन विथ एव्हरी ड्रग्स. काही औषधं अशी ज्याच्याने हेअर लॉस होतच नाही. काही औषधं अशी आहेत ज्याच्या नॉशिया व्हॉमिटिंग होतच नाही. थोडक्यात किमोथेरपीमुळे हे सगळं होतं हे हा समजही चुकीचा आहे. हा समजही चुकीचा आहे, आणि तसं त्याच्याबद्दल जनरलाइज बोलणंही कोणीही चुकीचं आहे. सो इट ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट ड्रग एम आय ट्राईंग टू यूज इन अ पर्टिक्युलर पेशंट. आता हे आम्ही समजून घेतलं की असं असं आहे म्हणून नवीन रिसर्च म्हणजे मगाशी आपण टार्गेट थेरपीबद्दल बोललो की साईड इफेक्ट्स आर व्हेरी अनकॉमन. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आता काय बरेचसे लंग कॅन्सर पेशंट आहेत ज्यांना स्टेज 4ला कदाचित मी जेव्हा शिकवतो 20-25 वर्षापूर्वी, तर तेव्हा आम्ही सांगितलं असं स्टेज 4 आहे, काही करू नका, घरी येऊन जा, कारण ट्रीटमेंट वॉज नॉट अवेलेबल. आज ते साधे टॅबलेटवरती पेशंट वर्षानुवर्ष काढायला लागले. माझा पहिला इम्युनोथेरपीचा पेशंट ज्यांना मी इम्युनोथेरपी नुकती बाजारात आली होती त्यावेळेला, तर त्या पेशंटची अवेलेबल सगळी ट्रीटमेंट संपली होती. त्या गोष्टीला 8 वर्ष झाली. पेशंट इज स्टील अलाइव्ह विदाउट डिसीज, विदाउट एनी साईड इफेक्ट. सो दिस इज व्हॉट हॅज मेडिकल ऑन्कोलॉजी अचीव्ड. सो मेडिकल ऑन्कोलॉजी बद्दल आपण जेव्हा बोलतो तर इट इज नॉट ओनली किमोथेरपी, इट इज अबाउट किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, हॉर्मोन थेरपी, बायोलॉजिक्स, इम्युनोथेरपी, हे सगळ्या गोष्टींमध्ये इज मेडिकल ऑन्कोलॉजी. सो आता बऱ्याचदा असं बघितलं जातं की या कॅन्सर ड्रग्सची ना किंवा औषधांची किंमत खूप जास्त असते. इज इट लाईक दॅट की काही ड्रग्सची किंमत जास्त असते, काहींची नसते? परत सेम टॉपिक की आपण म्हटलं बिस्किट खूप महाग आहेत, मग आपण पार्लेजीचा 4 रुपयाचा पुडा घेतोय आपण, का आपण डॅनिश बिस्किट घेतोय? सो तुमचं औषध बदललं की तुमचं कॉस्टिंग बदलणार आहे. औषध बदललं की तुमचं साईड इफेक्ट बदलणार आहेत. औषध बदललं की तुमचे इफेक्ट पण बदलणार आहेत. सो डिपेंडिंग ऑन व्हॉट मेडिसिन इज बिंग प्रिस्क्राईब, त्याच्यानुसार त्याचं कॉस्टिंग कमी जास्त होईल. सो किमोथेरपी ड्रग्स आर सम ड्रग्स आर ॲज चीप ॲज ₹100. सम ड्रग्स कुड बी ॲज कॉस्टली ॲज ₹4 लाख ऑल्सो. सो त्या पेशंटला आपण काय ट्रीटमेंट वापरतोय त्याचं कॉस्टिंग डिस्कस करणं कदाचित जास्त योग्य ठरेल. म्हणजे जनरलाइज रूल्स आर नॉट ॲप्लिकेबल. त्याच्यामुळे कुठलं औषध आपण वापरतोय त्याला आपण त्याच्यानुसार सगळ्याच गोष्टी आपल्या बदलणार आहेत. सो आता केमोथेरपी हे त्या रुग्णाला ट्रीट करताना कुठल्या टप्प्यावर येते? फॉर एक्झाम्पल एखाद्या रुग्णाला कॅन्सर असेल, तो मग आधी सर्जरी होते, मग केमोथेरपी होते, मध्ये केमोथेरपी असते, कसं असतं? अगेन इट डिपेंड्स ऑन व्हॉट एम आय ट्रीटिंग. सगळ्यात कॉमन ब्रेस्ट कॅन्सर आपण बोलू. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अनेक प्रकार आहेत. परत पैकी काही प्रकारांमध्ये पहिल्यांदा आपण सर्जरी करतो आणि नंतर आजार परत नाही यायला पाहिजे म्हणून आपण केमोथेरपी करतो. बऱ्याचशा ब्रेस्ट कॅन्सरच्या टाईपला आता असं सुरू झालंय की नाही, नुसतं सर्जरी डायरेक्टली केली तर रिझल्ट आर नॉट गुड. आपण पहिल्यांदा केमोथेरपी, टार्गेट थेरपी, कदाचित इम्युनोथेरपी आपण ऍड करून डिसीजला झिरो करायचा प्रयत्न करू. यू विल नॉट बिलीव्ह, पण समजा अशा पेशंटला 100 पेशंट समजा मी केमोथेरपी चालू केली तर जवळपास 70 ते 80 लोकांचा आजार सर्जनला सापडतच नाही, इतका पूर्ण गायब होतो. सेम इज ट्रू अबाउट ओव्हरी कॅन्सर, की समजा मी 100 पेशंट ट्रीटमेंट चालू केली तर 50 लोकांचा आजार पूर्ण गायब होतो, सर्जनला काही सापडतच नाही. सो अगेन ट्रीटमेंट इज इन 2 पार्ट्स. आत्ता बरा झाला पाहिजे, तो परत नाही आला पाहिजे. किमोथेरपीची सुरुवात जी झाली ती स्टेज 4च्या पेशंटसाठी झाली की ज्यांना सर्जरी शक्य नाही आहे, ज्यांना रेडिएशन शक्य नाही, तर अशा पेशंटला किमोथेरपी देऊन वी स्टार्टेड ॲडिंग लाईफ 2 years. हळूहळू कळलं की रिझल्ट इतके चांगले आहेत, तर मग आपण स्टेज 1, 2, 3चे पण जे पेशंटचा आजार परत येतो त्यांना पण आपण किमोथेरपी वापरून बघू. त्यांचे रिझल्ट दणादण सुधारायला लागले. मग आता आपण म्हणतो की नाही, आपण पहिले किमोथेरपी देऊन मग सर्जरी करू. रिझल्ट अजून सुधारायला लागले. आता आपण काही आजार फक्त किमोथेरपी देऊन सर्जरी करूच नका म्हणून सांगायला लागले. सो थिंग्स विल चेंज, आणि पुढच्या 2-3 दशकांमध्ये याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे. धडाधड गोष्टी सुधारत जाणार आहेत सगळ्या. आपण किमोथेरपी आपण पहिलेही देऊ शकतो, आपण मध्येही देऊ शकतो, आपण नंतरही देऊ शकतो, डिपेंडिंग की आपण पेशंटचा आजार कुठला आहे, पेशंटचा डिसीजचा स्टेज कुठली आहे, आणि ट्रीटमेंटचा फायदा मिळायची अपेक्षा किती आहे, आयदर विथ सर्जरी ऑर विथ किमोथेरपी. आपण आता स्टेजेस बद्दल बोलतोय कॅन्सरच्या, आणि तुम्ही आय नो यू डोंट बिलीव्ह इन स्टेज, बट लोकांना स्टेज खूप इम्पॉर्टंट आहे. कॅन्सर झालं कुठली स्टेज आहे? अरे बाबा 4th स्टेज आहे का? अरे वाईट वाटलं मला.
असं म्हणतात. पण स्टेज 1 डिफाईन कशी होते? 2, 3, 4 हाऊ डू यू डिफाईन इट? सायंटिफिकली देर आर सर्टन टूल्स ज्याच्यामध्ये मेजॉरिटी कॅन्सर्समध्ये आपण अमेरिकन जॉईंट कमिशन ऑन कॅन्सरचं आपण स्टेजिंग वापरतो, त्याला आपण AJCC स्टेजिंग म्हणतो. सध्याची मला वाटतं बहुतेक 8वी व्हर्जन आता चालू आहे. तर त्याच्यामध्ये आपण ट्युमरचं साईज किती आहे किंवा काही हॉलो ऑर्गन्सला ट्युमर आतमध्ये किती पेनिट्रेट झाला आपण ते बघतो. दॅट इज कॉल्ड एज अ T वर्ड वापरतो आपण त्याला. दुसरा असतो तर N वर्ड आपण वापरतो. N म्हणजे मराठीत आपण लसिका ग्रंथी किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला लिम्फ नोड म्हणतो. ट्युमरच्या आजूबाजू जे नोड्स आहेत पैकी किती नोडमध्ये तो आजार गेलाय. आणि एमचा अर्थ बाकी कुठल्या ऑर्गनला तो स्प्रेड झालाय का. आणि मग ते TNM विथ व्हेरियस परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स आपण ते त्याला स्टेज 1 to 3, 4 मध्ये आपण टाकतो. अच्छा. आता आय डोंट बिलीव्ह इन स्टेज, बट इम्युनोथेरपी सारखे औषध आल्यापासून स्टेज हॅज नाव बिकम जस्ट अ नंबर. आता थोडा परत एक गमतीचा भाग सांगतो की आपण जेव्हा स्टेजबद्दल डिस्कस करतो, आपण जेव्हा म्हणतो स्टेज 4 वाईट आहे, तर टेक्निकली व्हॉट वी आर डुईंग इज वी आर ट्राईंग टू यूज स्टॅटिस्टिक्स टू डिफाईन समथिंग. बरोबर. आता स्टॅटिस्टिक्स खरंच आपल्या कामाला येतं का? फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं की ब्रेस्ट कॅन्सरच्या 100 पेशंटने किमोथेरपी चालू केली, 80 लोकांचा आजार नष्ट झाला, 20 लोकांचा आजारला फरक नाही पडला. देर इज नॉट अ सिंगल टेस्ट विच इज गोइंग टू टेल मी की माझा पेशंट या 80 मध्ये येणार आहे का या 20 मध्ये येणार आहे. सो स्टेज 4चे सम पेशंट्स माइट लिव्ह फॉर 7 years, 10 years. स्टेज 4चे सम पेशंट माइट नॉट इवन हॅव 1 month टू लिव्ह ऑल्सो. अनफॉर्च्युनेटली ॲज ऑफ नाव देर इज नॉट अ सिंगल टेस्ट टू डिफाईन की कोणाचं आयुष्य किती आहे. म्हणून माझं पर्सनल मत असं आहे की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही, आज त्याला आपण नशीब म्हणतो कारण त्याला सायन्सकडे उत्तर नाही आहे, उद्या सायन्सचं उत्तर देणार आहे. पण जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तोपर्यंत आपण त्याला नशीब म्हणूया. तो काही गोष्टी नशिबाच्या ते नशिबावर सोडून देऊ, पण नशिबावर सोडताना आज माझ्या हातात जे बेस्ट आहे ते पेशंटसाठी आपण केलं पाहिजे. करेक्ट. आणि बेस्ट डिफाईन करण्याची डिफिनेशन आपण मगाशी परत सांगतो. इट शुड बी रेकमेंडेड बाय सायन्स. It should be the patient should be able to tolerate it and it should be affordable. या सगळ्यांचं मिश्रण करून आपल्याला बेस्ट ट्रीटमेंट ठरवायला लागते. सो आपलं जे बेस्ट आहे ते आपण करूयात. बाकी ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्याच्याकडे आपण जर का खूप जास्त लक्ष देत बसलो तर जे हातात आहे ते पण आपण विसरून जाऊ. इट्स नॉट राईट. आपण आता कॅन्सरच्या ड्रग्सच्या किमतीबद्दल बोललो किंवा त्याच्या इन जनरल उपचार पद्धतीच्या किमतीबद्दल बोललो. ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्या कुटुंबाने नियोजन कसं करावं, तुम्हाला काय वाटतं? आर्थिक नियोजन. सी देअर कॅनॉट बी अ राईट आन्सर टू दिस, पण तरी पण जर का आपण समजा बोलायचं झालं ना तर हे नियोजन खूप अगोदर सुरू व्हायला पाहिजे. आता उदाहरणार्थ मला उद्या जाऊन घर बांधायचं आहे म्हणून मी 10 वर्ष अगोदर तयारी चालू केली की नाही मला उद्या जाऊन घर बांधायचं आहे. 10 वर्षापूर्वी मग एक वीट जमत गेलो, 1 रुपया जमत गेलो आणि तेव्हा मला घर बांधणं शक्य झालं. पण माणूस विसरून जातो की प्रत्येक माणूस कधी ना कधी आजारी पडणार आहे, मग तो कॅन्सर असो नाही तर साधा निमोनिया असो. सो प्रिपरेशन हॅज टू स्टार्ट लॉंग बॅक की मी आजारी पडणार आहे तर थोडासा पैसा मी बाजूला काढून ठेवला पाहिजे. जसं आपण जेवणासाठी पैसे बाजूला काढून ठेवतो तसं थोडासा आजारपणासाठी पैसा थोडासा बाजूला काढून ठेवला पाहिजे. मी इन्शुरन्स एजंट नाही आहे, पण इन्शुरन्स डज हेल्प. इट डज हेल्प इन प्रिपेअरिंग यू फॉर अनफोर्सिन सर्कमस्टान्सेस. तर त्याच्यासाठी इन्शुरन्स डेफिनेटली आपल्याला हेल्प करतो. बऱ्याच वेळा मी गमतीत बघितलं की लोक टर्म इन्शुरन्स काढतात पण मेडिकल इन्शुरन्स काढत नाही. माहित नाही. बऱ्याच वेळा बघितलं आता ते कोविड नंतर या गोष्टी खूप बदलल्या आहेत. पण कोविडच्या अगोदर जेवढे पेशंट आमच्याकडे यायचे कोणाचा इन्शुरन्स 1 लाख, कारण गव्हर्नमेंटमध्ये त्याला काहीतरी टॅक्सेशन बेनिफिट मिळतो, मग त्या टॅक्सेशन बेनिफिटला जेवढा मिळेल तेवढा हप्ता भरायचा. बाकीचं मग किती इन्शुरन्स 1 लाखाचा 1.5 लाखाचा असा इन्शुरन्स असायचा. आता पेशंट्स व्यवस्थित इन्शुरन्स घेऊन आमच्याकडे यायला लागले. कोविड हॅज टॉट मेनी थिंग्स टू मेनी पीपल. दिस इज प्रॉब्ली वन ऑफ दोज. परत सांगू मी इन्शुरन्स एजंट नाही आहे पण इन्शुरन्स डज हेल्प. सो वी शुड बी प्रिपेअरिंग फॉर सर्टन अनफॉर्च्युनेट सर्कमस्टान्सेस सिन्स अ व्हेरी लॉंग टाइम, नॉट ओनली वेन यू फॉल इल. आता दुसरा आपण जेव्हा कॅन्सर इकॉनॉमिक्स आपण जेव्हा डिस्कस करतो तर दुसरा एक त्याच्यात मुद्दा असा असतो की आज समजा माझ्याकडे एखादा पेशंट आज माझ्याकडे ओपीडीत चालू झाला तर त्यांनी पैशाचं नियोजन कसं करावं. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आज त्यांनी नियोजन कसं करावं. आता नियोजन करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन. मिनिंग दॅट पेशंटला समजा ट्रीटमेंटच्या पूर्ण आर्मामेंटेरियममध्ये पेशंटला सर्जरी लागणार आहे, पेशंटला किमोथेरपी लागणार आहे, पेशंटला रेडिएशन थेरपी लागणार आहे. हे जर का डॉक्टरला अगोदरपासून अंदाज आहे तर या सगळ्या गोष्टी अपफ्रंट डिस्कस झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो. 2 मिनिटात या गोष्टी घडत नाहीत. त्याच्यासाठी वेळ द्यायला लागतो आणि पेशंटनी पण ते समजून घ्यायला लागतं की आजार बरा येण्याचे परत 2 स्टेप आहेत. आजही बरा झाला पाहिजे, तो परत पण आला पाहिजे. आणि या दोन्ही जर का आपण एकत्र साध्य करण्यासाठी जे जे काय करणं गरजेचं आहे तर आजचाच आपला बेस्ट चान्स आहे असं पकडून आपण ती ट्रीटमेंट प्लॅन केली पाहिजे आपण. सो जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तर त्यावेळेला आम्ही पण सांगितलं पाहिजे की नाही तू आज तुला सर्जरी लागणार पण उद्या कदाचित किमोथेरपी लागू शकते किंवा उद्या कधी हॉर्मोन थेरपी लागू शकते. पण इट इज गोइंग टू डिपेंड ऑन मल्टिपल फॅक्टर्स जे कदाचित सर्जरी झाल्याशिवाय माझ्या लक्षात नाही येणार. बरोबर. So I should not be telling the patient
की नाही सर्जरी झाल्यानंतर तुझं काम झालं नाही, तुला किमोथेरपी नाही लागणार. नंतर काय होतं की ऍक्च्युअली जेव्हा खरंच गरज पडते तर त्यावेळेला मग पेशंटची चलबिचल चालू होते. तुम्ही आम्हाला पहिले नाही सांगितलं की आम्हाला नंतर लागणार होतं, आम्ही थोडीशी पैसे असतो आम्ही पहिलेच करून ठेवली असती, एक्सेट्रा एक्सेट्रा. दिस इज अन अनएंडिंग सब्जेक्ट. पण जेवढं फ्रँक कम्युनिकेशन होईल तर तेवढं त्यांना सुद्धा थोडंसं पुढची तजवीज करायला थोडंसं सोपं जाईल. राईट. आता थिंग्स गेट कॉम्प्लिकेटेड वेन द अर्निंग मेंबर हिमसेल्फ फॉल्स इल. त्याच्याने खूप गडबड होतात, पण त्याला देर इज नो राईट आन्सर. अगेन इट हॅज टू स्टार्ट लॉंग बॅक की मला माहिती आहे मी कमवणार एकटाच मेंबर येतो, मग लेट मी प्रिपेअर फॉर माय फॅमिली ऑल्सो. राईट. तो इट डझंट एंड देअर. थोडंसं स्ट्रेच करतो. मध्ये मी एक खूप नावाजलेला सोशल ग्रुप आहे तर त्यांच्याशी बोलत होतो, तर ते म्हणले की नाही आपण पेशंटला मदत करू. मग मी त्यांना फक्त समजावून सांगितलं की असं असं पेशंट तुमच्याकडे आलेलं, तुम्ही याला काय काय मदत करणार नाही, आम्ही ट्रीटमेंट स्पॉन्सर करू. म्हटलं अरे ते लहान मुलगा आहे. लहान मुलगा म्हणजे त्याच्यावर त्याची आई पाहिजे. आई बऱ्याच अशिक्षित असते किंवा बाळाबरोबर थांबली तर बरोबर कोण करणार, सो वडील बरोबर पाहिजे, जे वडील कमवतो मेंबर आहे. तर तुम्ही बरोबर. पेशंटची ट्रीटमेंट स्पॉन्सर कराल, पण तुम्ही या बाकी सगळ्या गोष्टींकडे कोण लक्ष देणार. सेकंड, कॅन्सरची ट्रीटमेंट इज नेव्हर वन शॉट. इट इज गोइंग टू बी अ रिकरंट थेरपी, एस्पेशली फॉर स्टेज 4 पेशंट्स. मग अशा वेळेला नुसतं पेशंटची ट्रीटमेंट स्पॉन्सर करून काम तिथे संपत नाही. त्यांचं बाकीच्या पण सोयी करायला लागतात, ज्या करणं कदाचित कोणाला शक्य नाही. यू हॅव टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ. राईट. गोष्टी अजून कॉम्प्लिकेट होतात जेव्हा हा खर्च मध्ये आपण खूप कॉस्टली थेरपी बोलतोय, ज्याच्यामध्ये फायदा मिळायची अपेक्षा पण जास्त आहे आणि साईड इफेक्टची अपेक्षा पण कमी आहे. आय थिंक एव्हरीबडी इज डुईंग देअर बिट. गव्हर्नमेंट इज डुईंग देअर बिट. फार्मा कंपनीज आर डुईंग देअर बिट. आणि वी ॲज अ ग्रुप ऑफ मेडिकल गुड प्रोफेशनल्स. ह्युमन बीइंग्स, आय वुड से विदिन द एमओसी, वी आर ट्राईंग टू डू अवर ओन बिट. कारण शेवटी वन शू नेव्हर फिट्स ऑल्सो. प्रत्येकासाठी आपल्याला थोडंसं वेगळं करायला लागतं. तर या गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या आहेत ह्या स्पेशली मीडियम टू लो इन्कम ग्रुप्सना कसं हेल्प करतात? कारण की त्यांच्यावर कॅन्सर सारख्या ट्रीटमेंटचा, एखाद्या चांगल्या ट्रीटमेंटचा किंवा चांगल्या ठिकाणी जाऊन घेण्याच्या ट्रीटमेंटचा लोड खूप जास्त असू शकतो. अगेन वन शू डझंट फिट ऑल. खूप किचकट सब्जेक्ट आहे याच्यामध्ये. आपल्याला अंदाज येत नाही अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. फॉर एक्झाम्पल, शासनाने कुठली स्कीम डिझाईन करताना कुठलं पॉप्युलेशन डोक्यात ठेवून स्कीम डिझाईन केली आहे, त्याच्यानुसार बऱ्याच गोष्टींमध्ये बदल घडतात. दुसरं असं आहे की कुठली स्कीम डिझाईन करताना आय डोंट नो द राईट वे टू पुट इट, पण एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो की समजा माझ्यासमोर एखादा पेशंट बसलाय, तर त्या पेशंटसाठी चांगलं काय आहे हे डिसाईड करण्याचा अधिकार कोणाला पाहिजे? त्या पेशंटला. बरोबर. पेशंटला ज्ञान नाही आहे, कारण कॅन्सरबद्दल खरंच काही कळत नाही. तर मग ते पेशंटसाठी ही ट्रीटमेंट चांगली आहे हे डिसाईड करण्याचा अधिकार कोणाला पाहिजे? मग डॉक्टरला. अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंट स्कीम्समध्ये दोन्ही पण अधिकार नाही आहेत. शासनाकडनं कागद आलाय, कागदाप्रमाणे वागायचंय. नुसतं कागद नाही आला, कागदामध्ये आम्ही तुम्हाला एवढेच पैसे देऊ हे पण आलेले आहे. मग एव्हरीबडी ट्राईज टू फाइंड देअर ओन वे आउट. आता काही आपल्याकडे असे लोक आहेत की दे बिलॉंग टू अ रिअली हंबल बॅकग्राऊंड, की त्यांच्याकडे फक्त एकच पर्याय आहे की जेवढं फुकट मिळेल तेवढंच मी घेईन, नाही तर मी घरी बसेन. बरोबर. काही एक क्राऊड असा आहे की ज्यांच्याकडे चांगली ट्रीटमेंट घ्यायची तयारी आहे, पण आमच्याकडे आलेला पहिले विषय करतात हे योजनेत बसेल का. मग आम्ही बॅकफूटवरती येतो, कारण चांगलं काही डिसाईड करायचा अधिकारच नाही आम्हाला. सो आम्ही ते डिस्कशन पण टाळतो आम्ही. मग आय डोंट नो वेदर इट इज गुड ऑर बॅड, पण काळाचा महिमा आहे, गोष्टी चालणारच. मागच्या 10 वर्षात म्हणतोय बिकॉज आपण आता मगाशी पण म्हणालो की पुढच्या 10 वर्षात खूप चेंजेस येणार आहेत. तर आता आपण विचार करूया की मागच्या 10 वर्षात पण ऑलरेडी काही चेंजेस झालेले आहेत. मजबूत. करेक्ट. मजबूत. सो या मागच्या 10 वर्षात तुमचा ॲज अ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट रुग्णांना ट्रीट करताना आणि थेरपीज वगैरे नवीन ज्या येत आहेत, हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे केमोथेरपी देण्याबद्दलचा? आपण याच्यातनं फक्त केमोथेरपी नको डिस्कस करूया, आपण मेडिकल ऑन्कोलॉजी पूर्ण डिस्कस करूया. कारण नुसतं केमोथेरपी मागे पडत चालली आहे. हे बाकीच्या थेरपीज खूप पुढे यायला लागल्या. आता जेव्हा मी शिकत होतो त्यावेळेला मी ॲज अ टोल्ड यू की त्यावेळेला लंग कॅन्सरमध्ये टार्गेट थेरपी नावाचं औषध असतं, हे नुकतं त्यावेळेला समजायला लागलं होतं. बट वी आर नॉट एबल टू आयडेंटिफाय की हे औषध कोणामध्ये लागू पडेल. सो 3 गोष्टी कदाचित एकत्र घडत गेल्या. एक म्हणजे लॅबने आम्हाला गाईड केलं, लॅब सायन्सने आम्हाला गाईड केलं की अरे हा जो पेशंटची कॅटेगरी आहे दिस इज समथिंग डिफरंट. क्लिनिकल रिसर्चने आपल्याला गाईड केलं की अरे हे जे डिफरंट आहे ना, याच्यावरती हे औषध काम करायची अपेक्षा जास्त आहे. आणि तिसरं आलं क्लिनिकल सायन्स, की हे जे तुम्ही लॅबमध्ये जे औषध सांगताय ते ऍक्च्युअल पेशंटमध्ये पण काम करतात. आणि दीज थ्री थिंग्स गिव्ह व्हेरी फास्ट टुगेदर. AI हॅज ओनली अँप्लिफाईड ऑल दीज थिंग्स. कारण AI मध्ये आता पटपट ड्रग डिस्कवरी व्हायला लागली आहे. सो एव्हरीथिंग हॅज चेंज नाव. त्याच्यामुळे थोडंसं ड्रग्स फास्टर पण यायला लागले. दुसरा जो फरक पडलाय तो कुठल्या पेशंटला कुठला ड्रग जास्त चांगलं काम करेल हे सांगणारे टेस्ट उत्तम यायला लागले.
आणि त्या टेस्टिंगचं प्राइसिंग मजबूत कमी झालं. म्हणजे जी टेस्ट पहिल्यांदा 2 लाख 3 लाखाला जायची ती टेस्ट आज 4 आणि 5 आणि 10,000 उपलब्ध झाली आहे. जे टार्गेट थेरपीबद्दल आपण बोलतोय ती जेव्हा फर्स्ट टॅबलेट जेव्हा बाजारात आली तेव्हा त्याची किंमत 1.5 लाख 2 लाख महिन्याची होती, विच मेजॉरिटी ऑफ पेशंट्स वी आर नॉट एबल टू अफोर्ड. ती आज जेनरिक औषधं आल्यापासून 3 आणि 4 हजार ते टॅबलेट सुरू झाले. सो वी हॅव लर्न टू आयडेंटिफाय पेशंट्स बेटर. याच्यामध्ये ही ट्रीटमेंट चांगली काम करायची अपेक्षा आहे. तर ट्रीटमेंट कॉस्टिंग हॅज गॉन डाऊन ड्रॅमॅटिकली. त्याच्यावर मी गमतीत बराच एक आमच्या डॉक्टरांच्या सीएमईत बोललो होतो मी. त्यांच्यापैकीच एकाने पेशंट माझ्याकडे पाठवला होता. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे, ऑलमोस्ट 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की सर हा पेशंटला लास्ट स्टेजचा आजार आहे. मी पेशंटला ऑलरेडी सांगितलंय, तुम्ही तुमच्याकडे सांगून टाका म्हणजे पेशंटला बरं वाटेल की खरंच करण्याचं काही नाही आहे. तो पेशंट अजून चांगला आहे. सो स्टेज अगेन इज जस्ट बिकमिंग अ नंबर. ट्रीटमेंट्स खूप सुधारल्या आहेत आणि ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स ऑटोमॅटिकली कमी व्हायला आपल्याला हेल्प झाली. फार्मा कंपनीज आर डुईंग देअर बिट. तुम्ही एक सायकल घ्या, आम्ही तुम्हाला एक सायकल फ्री देतो वगैरे वगैरे, असं करून ट्रीटमेंट कॉस्टिंग हॅज रिअली गॉन डाऊन. तिसरा जो फरक पडलाय तो कदाचित आमच्यासारख्या ग्रुपनी फरक पडलाय, की वी हॅव लर्न टू मॅनेज थिंग्स इन सच अ मॅनर की पेशंटला परवडलं पण पाहिजे आणि चांगली ट्रीटमेंट पण मिळाली पाहिजे. सो चांगली ट्रीटमेंट कमीत कमी पैशात कसं करता येईल. आय डोंट से चीप, कारण चीप शब्दाचा अर्थ वेगळा होता. चीप शब्दाचा अर्थ माहिती आहे कसा होतो. करेक्ट. सो वी सेड वी हॅव ट्राईड टू मेक थिंग्स मोर अफोर्डेबल फॉर दोज क्लास ऑफ पेशंट्स ज्यांच्यासाठी कदाचित गव्हर्नमेंट स्कीम इज नॉट द राईट आन्सर. राईट. अशा लोकांसाठी आम्ही थोडासा प्रयत्न केलाय. वी ट्रीट द रिचेस्ट ऑफ द रिच टू पोरेस्ट ऑफ द पुअर. जरी मी म्हटलं की एखाद्या पेशंटला समजा एखादी ट्रीटमेंट गव्हर्नमेंट स्कीममध्ये स्टँडर्ड ट्रीटमेंट फ्री ऑफ चार्ज मिळणार आहे, जरी मी समजा म्हटलं की नाही हा पेशंट मी वाऱ्यावर नाही सोडणार, मी अशा हॉस्पिटलला घेऊन जाईन ज्या ठिकाणी मला या पेशंटला फ्री ऑफ चार्ज मला ट्रीट करता येईल. सो दॅट इज द ब्युटी ऑफ आवर ग्रुप, दॅट वी आर अटॅच टू मल्टिपल सेटअप्स, ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मॅनेज करता येतं की नाही हा पेशंट आपण इथे ट्रीट करू, याचा इथे जास्त चांगला फायदा होईल. अगेन पेशंट कम्स फर्स्ट, बाकी होतात बाकी सगळे साईड इफेक्ट्स आहेत सगळे. सो कॅन्सर ही जी ट्रीटमेंट आहे कॅन्सरची ती मल्टी मॉडेल आहे. म्हणजे त्यात केमोथेरपी आली, त्यात सर्जरी आली, बाकीच्या मेंटेनन्स थेरपी झाल्या. सो असा हा मल्टी मॉडेल अप्रोच कॅन्सरसाठी असताना तुम्ही केमोथेरपी डेडिकेटेड केमोथेरपी सेंटर्स उभारण्याचा निर्णय का घेतला? इकॉनॉमिक्स जास्त इन्व्हॉल्ड आहे. सेकंड इन्व्हॉल्ड आहे ते आमची एक्सपर्टाईज काय आहे. आणि थर्ड इन्व्हॉल्ड आहे की जर का समजा मी सगळ्या गोष्टी मी एकत्र आणायचा प्रयत्न केला तर आय कॅन हॅव ओनली वन सेंटर. फॉर एक्झाम्पल समजा मी ठरवलं की टाटा हॉस्पिटल बांधायचं मला, एकच टाटा बांधू शकतो. दुसरं टाटा बांधणं शक्य नाही आहे, कारण द अमाऊंट ऑफ एफर्ट मनी दॅट गोज इन टू इट कॅनॉट बी रिप्लिकेटेड इझिली. पण मग मी इथे तिथे काय पकडून चाललोय की पेशंट माझ्याकडे येईल. आता एखादा समजा नाशिकचा पेशंट आहे, नाशिक मुंबई इज व्हेरी क्लोज बाय, 150-200 किलोमीटर आहे. म्हटलं तर फायदा आहे, म्हटलं तर आमचं नुकसान आहे. तर इकडचा पेशंटला तिकडे जायला खूप सोपं आहे. नाव आपण त्याला कॉम्प्लिकेशन्स ऍड करू की त्या पेशंटला स्टेज 4चा आजार आहे, त्या पेशंटला किमोथेरपीमुळे इतका विकनेस येतोय की पेशंटला ट्रॅव्हल करताना शक्य नाहीये. तर अ बिगर सेटअप कॅनॉट कम टू हिज प्लेस अँड ट्रीट. सो व्हॉट एमओसी डिसाइडेड वॉज दॅट लेट अस हॅव स्मॉल सेंटर्स स्प्रेड अक्रॉस मल्टिपल प्लेसेस. थोडक्यात वी हॅव मेड ट्रीटमेंट मोर अप्रोचेबल. वी हॅव मेड अवर सेंटर्स, ज्याला आम्ही कम्युनिटी मेडिकल ऑन्कॉलॉजी म्हणतो, की वी स्टे विदिन द कम्युनिटी अँड ट्रीट. वी डोंट कॉल द पेशंट्स टू से अ बिगर सिटी अँड देन ट्रीट द पेशंट देअर. दुसरं असं की आम्ही जे आमच्या पेशंट्स कुठे पैसे खर्च करतात याचं जेव्हा आपण जेव्हा अनालिसिस केलं तर त्याला थोडंसं असं लक्षात आलं की बाय द वे बऱ्याच पेशंटचा गैरसमज असतो की मी जे काय बिल भरलं ते सगळ्याच्या सगळं डॉक्टरच्या खिशात गेलं. तसं कधीच नाही होत. समजा मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये समजा एखाद्या पेशंटने समजा खर्च केला तर साधारणपणे 2 ते 3 रुपये फक्त डॉक्टरच्या खिशात जातात 100 रुपयापैकी. 70 ते 80 रुपये त्याचा औषधांचा खर्च असतो, 10-20 रुपये लॅबचा खर्च असतो, 10-20 रुपये कदाचित हॉस्पिटलचा खर्च असतो. आता याच्यामध्ये आमच्या लक्षात काय आलं की किमोथेरपी समजा आपण करायची म्हणली किंवा मेडिकल ऑन्कॉलॉजी कुठली ट्रीटमेंट समजा करायची म्हणली, मोस्ट ऑफ दिस ट्रीटमेंट आय वुड से मोर दॅन 99% ट्रीटमेंट मला ओपीडी बेसिस मॅनेज करता येते. सकाळी या, ट्रीटमेंट घ्या, घरी जा. आता याचं हे असं या शब्दात बोलायचं मेन कारण असं की जेव्हा आपण वारंवार ट्रीटमेंटसाठी जाणार ना, समजा आपल्याला बायपास करायची आहे, इट्स अ वन टाइम ऍडमिशन. पण जेव्हा तुम्हाला किमोथेरपी करायची आहे, जेव्हा तुम्हाला वारंवार यायचं आहे, तेव्हा तुम्हाला वारंवार येण्यासाठी पण तुम्हाला बंदोबस्त करायचा आहे. सो ट्रीटमेंट लवकर सुरू झाली पाहिजे, ट्रीटमेंट लवकर संपली पण पाहिजे आणि अकारण मला दिवसभर ऍडमिट ठेवू नका. बरोबर. जर का ट्रीटमेंट 6 ते 8 तासाची आहे तर आय शुड नॉट बी चार्ज फॉर द एंटायर डे ऑफ स्टे. याचा कुठतरी मेळ घालायचा मी प्रयत्न केला की जर का 99% काम जर का माझं ओपीडी बेसिस होणार आहे तर आय प्रेफर टू कीप माय सेटअप क्लोज ॲट नाईट. आता कुठलाही सेटअप जेव्हा रात्री चालू ठेवायचं म्हटलं, एकही पेशंट ऍडमिट असो किंवा नसो, 2 ते 3 लाख रुपये खर्च, रिकरिंग खर्च चालू होतो.
पर मंथ. बरोबर. कारण तेवढा स्टाफ ठेवायला पाहिजे, कॉम्प्लिकेशन झालं तेवढी टीम ठेवायला पाहिजे, सगळं झालं. आता जर का एवढे पैसे जर का मला वाचवता येत असतील, तर आमच्या ग्रुपची मेंटॅलिटी अशी वी हॅव प्रेफर टू पास इट ऑन टू द पेशंट्स. Correct. सो थोडक्यात आम्ही ऍडमिशनचा खर्च आम्ही कमी केला. आता दुसरं, ड्रग्स ॲज अ ग्रुप वी आर एबल टू manage the costing in such a manner that we have tried to make the drug more affordable. I don't use the word cheap. We have tried to make it more affordable, जेणेकरून आम्हाला पेशंटला आम्हाला हेल्प करता येते आम्हाला. आणि त्याच्याने ओव्हरऑल बिल आम्हाला खूप कमी करता आलं. जेवढं मी फॅसिलिटीज ऍड करत जाईल, फॉर एक्झाम्पल समजा मी माझ्या सेटअपमध्ये समजा सर्जरी ऍड केली, जे मी करणार नाहीये, आय एम नॉट अ सर्जन, then I'm dependent on a surgeon to come here and operate. So again, economics gets involved. प्लस मग सेटअपचा साईज वाढवला जातो, कारण त्यांच्या ब्रांचच्या रिक्वायरमेंट्स परत सॅटिस्फाय करा. मग मला आयसीयू पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, जे कदाचित माझ्या पेशंटला वन्स इन लाईफ टाईम लागणार आहे. जेव्हा आपण जेवढ्या फॅसिलिटीज ऍड करत जातो, तेवढे आपले ओव्हरहेड्स वाढत जातात. आणि जेवढे ओव्हरहेड्स वाढत जातात, अल्टिमेटली द कॉस्ट इज बोर्न बाय द पेशंट, नॉट बाय द हॉस्पिटल. सो वी हॅव प्रेफर्ड की नाही, आपला कोर सब्जेक्ट मेडिकल ऑन्कोलॉजी आहे, लेट अस कीप आवर सेटअप रेस्ट्रिक्टेड टू मेडिकल ऑन्कोलॉजी ओनली. आता ह्याच्या अनुषंगाने कदाचित तुम्हाला दुसरा प्रश्न मला विचाराल की मग रेडिएशनचं काय करायचं, मग सर्जरीचं काय करायचं. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. बट जेवढा मला आमच्या ग्रुपवरती विश्वास आहे, तेवढा मला आमच्या सर्जन्सवरती विश्वास आहे की जर का माझा एखादा पेशंट समजा मी सर्जरी रेफर केला, सर्जरी करणं माझं काम नाही आहे, सो मी पेशंट माझ्या अंडर ऍडमिट करून मी सर्जनला बोलून ऑपरेट करून घेण्यात देर इज नो पॉईंट इन डुईंग दॅट. सो आय प्रेफर टू रेफर द पेशंट टू अ सर्जन. आणि मला माझ्या सर्जनवरती पूर्ण विश्वास आहे की नाही, तो व्यवस्थितच करेल पेशंटचं. राईट. तसंच रेडिएशनच्या बाबतीत की नाही, मी पेशंट रेडिएशनला पाठवला तर पेशंट व्यवस्थितच करेल. आता याच्यात थोडेसे ऍडेड प्रायव्हेट प्रॅक्टिसचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. अरे मी पेशंट बाहेरचा रस्ता, पेशंट माझ्याकडे परत येईल का? फेअर इनफ. पेशंटला चांगले ट्रीटमेंट मिळते ना, कुठे का घेणं, पेशंटला चांगले ट्रीटमेंट मिळते. आय एम हॅपी विथ दॅट. दॅट इज अवर एंटायर ग्रुप्स मेंटॅलिटी. सो वी आर एबल टू गिव्ह गुड क्वालिटी केअर विच यू कॅन ओनली ड्रीम ऑफ इन से मे बी अ बिगर सिटीज और मे बी से ह्यूज कॉर्पोरेट, ज्या ठिकाणी आपल्याला मजबूत पैसा खर्च करून त्या सगळ्या फॅसिलिटीज क्रिएट केल्या असतात. वी आर एबल टू रेप्लिकेट द एक्झॅक्टली द सेम फॅसिलिटीज हिअर. जरी आम्ही स्वतःला डे केअर म्हणून जरी आम्ही प्रमोट करत असलो तरी ट्रीटमेंट डे केअर आहे. दिस इज अ फुल फ्लेज हॉस्पिटल विथ एव्हरीथिंग, ऑल द फॅसिलिटीज अवेलेबल हिअर. इनफॅक्ट माझा डे केअर इज मॅनेज बाय क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट, जे कदाचित एखाद्या ड्रगची रिॲक्शन आली तर मॅनेज करण्याची ताकद त्यांच्यामध्ये कदाचित माझ्यापेक्षा जास्त आहे. सो अशी टीम आमची जेव्हा डे केअर मॅनेज करते, तर त्यावेळेला इट गिव्ज यू अ डिफरंट सेन्स ऑफ कम्फर्ट की नाही यार, माझ्या पेशंटला उत्तम बघितलं जाईल. कुठलाही पेशंट असो, काही कॉम्प्लिकेशन असो, आम्ही मॅनेज करू शकतो. इतपत सुसज्ज आम्ही आमचं डे केअर ठेवलेलं आहे. फक्त नाशिकचं माझं नाही, आमचे जेवढे पण एमओसीचे डे केअर्स आहेत, ऑल हॅव बीन डेव्हलप्ड इन आय वुड से इन डिफरंट टर्म्स ॲज अ सेमी HDU किंवा आपण हाय डिपेंडन्सी युनिट जे मोठ्या सेटअपला म्हटलं जातं, तसं सगळं आम्ही आमच्याकडे रेप्लिकेट केलं. सो वी आर एबल टू मॅनेज एव्हरी इमर्जन्सी. दो वी प्रेफर टू से दॅट इमर्जन्सी पेशंट्स विल नॉट बी ट्रीटेड हिअर, बिकॉज लॉंग टर्म ॲडमिशन लागणार आहे. आम्ही ते तसे डे केअर करणार आहे. मग लॉंग टर्म ॲडमिशनसाठी आम्ही पेशंटला आमच्या अटॅच हॉस्पिटलला आम्ही घेऊन जातो, त्या ठिकाणी आम्ही स्टेट करतो. बट वी डोंट से दॅट वी विल बी ट्रीटिंग इमर्जन्सी पेशंट्स हिअर. आमच्याकडे इमर्जन्सी क्रिएट झाले, आम्ही आरामात मॅनेज करू. पण बाहेरचा एखादा पेशंट आहे, समजा बीपी कमी आहे, समजा हार्ट अटॅक आहे, तर त्या पेशंटला फक्त इट इज नॉट मेडिकल ऑन्कोलॉजी, इट इज अ मल्टी स्पेशालिटी. सो लेट अस टेक द पेशंट टू मल्टी स्पेशालिटी सेटअप. ओके. सो आता एमओसी मध्ये कॅशलेस इन्शुरन्स सुविधा उपलब्ध आहे का? ऍब्सोल्युटली. ऑलमोस्ट ऑल कॅशलेस अवेलेबल विथ अस. कदाचित आमच्याकडे बऱ्याचशा ठिकाणी CGHS पण बहुतेक आहे आमच्याकडे. कॅशलेस तर कधी काही तशी अडचण आलेली नाही आजपर्यंत. आणि बिलिंग खूप ट्रान्सपरंट असल्या कारणात माझा समज असा आहे की आमच्याकडे इन्शुरन्स कंपनीज आर ऑल्सो व्हेरी हॅपी, कारण कटिंग फार आम्हाला कधी येत नाही मला कधी. सो तुमच्या कम्युनिटी सेंटरमुळे रुग्णाचा जो खर्च आहे तो एक्झॅक्टली कसा कमी होतो? म्हणजे जर का, बिकॉज हा थोडेसे बेसिक सांगतो. रुग्ण जेव्हा खर्च करतो तर तेव्हा एक म्हणलं जातं की मी हॉस्पिटलला एवढे खर्च केले. आम्ही म्हणतो तू हॉस्पिटलला येऊन खर्च केला बरोबर, पण दॅट इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर एक्सपेन्सेस. एक्सपेन्स आर इन्व्हॉल्ड इन ट्रॅव्हलिंग ऑल्सो. एक्सपेन्स आर इन्व्हॉल्ड बिकॉज बरोबर पण कोणतरी पाहिजे. बऱ्याच वेळेला कॅन्सर पेशंटला गव्हर्नमेंट बसमध्ये येणं शक्य नसतं, सो बऱ्याच वेळा प्रायव्हेट गाडी करून येतो, सो तो पण खर्च पकडला पाहिजे. या बऱ्याच ठिकाणी एमओसी सारखे सेंटर्स काम करतात. कारण समजा आम्ही जर का छोटं सेटअप जर का आम्ही 10 ठिकाणी सेटअप केला, तर पेशंटचा ट्रॅव्हलिंग डिस्टन्स कमी झाला, ट्रॅव्हलिंग टाइम कमी झाला, सो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कमी झाले. बरोबर. बऱ्याच वेळा पेशंट बरोबर एक सुद्धा व्यक्ती आला चालतो, कारण घर आता इकडनं जवळ घर आहे माझं, 1 तासावर माझं घर आहे. दुसरं, ॲज अ ग्रुप वी हॅव बीन एबल टू परचेस ड्रग्स ॲट अ फार चिपर रेट and maybe pass on the majority of discounts that we get in drugs to patients.
त्याच्यामुळे मग आम्हाला ड्रगचं कॉस्टिंग भरपूर कमी करता आलं. आय थिंक आम्ही बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांना सुद्धा आम्ही बऱ्यापैकी डिस्काउंट्स आम्ही ऑलरेडी ऑफर केलेत आम्ही. तिसरं, ॲज आय टोल्ड यू, की ट्रीटमेंट 8 तासाची आहे. सो द पेशंट विल नॉट बी चार्ज फॉर 24 hours. Correct. 8 तासाची ट्रीटमेंट घे, तू घरी जा बाबा. उरलेल्या दिवसाचे पैसे भरायची गरज नाही. आमची फी मात्र आम्ही घेतो, आम्ही व्यवस्थित घेतो. कारण कदाचित नाही अर्थ लक्षात आहे तर येणार. अर्थ आहे. नाही, कदाचित लक्षात नाही येत, पण मी MBBS पासून मी DA मेडिकल ऑन्कोलॉजी करून नाशिकला प्रॅक्टिस करायला येईपर्यंत मला 16 वर्ष लागली. इट वॉज नॉट अ मॅटर ऑफ गेलो Just a year पटकन or गेलो two, बाहेर yeah. आलो. सो कुठे ना कुठे ते शेवटी मध्ये येतात. हे मला हे करायला 16 वर्ष लागली. कुठे ना कुठे एक्सपेन्सेस ऍड होता शेवटी. करेक्ट, ऍब्सोल्युटली. आता MOCची सध्या भारतात किती सेंटर्स आहेत आणि तुमचं भविष्यातलं एक्सपान्शन कसं असणार आहे? कारण की जशी कम्युनिटी सेंटर तुम्ही सांगताय आणि ज्याप्रमाणे ते रुग्णांना हेल्प करतात त्याची रिक्वायरमेंट इतकी मॅसिव्ह असेल पुढच्या 10 वर्षात किंवा येत्या काळात. खरं सांगायचं, आय हॅव लॉस्ट काउंट नाव. That's a great thing. आम्ही चालू केलं, आय थिंक मुंबईत 4 सेंटर होते, माझं 5वं सेंटर होतं. अच्छा. आणि इन अ मॅटर ऑफ से प्रॉब्ली, म्हणजे आय एम प्राऊड टू से दॅट नाशिक सेंटर वॉज एबल टू प्रूव्ह दॅट थिंग्स डोंट वर्क ओनली इन मेट्रो इन दॅट फॅशन. दे कॅन वर्क इवन इन नाशिक ऑल्सो. Tier 2 मध्ये पण चालू Exactly. शकतो. आणि Tier 2 मध्ये चालतं, मग कुठेही चालू शकतं. करेक्ट. आता हा कॉन्सेप्ट, प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट जेव्हा आम्हाला मिळाला, तर दॅट इज हाऊ वी, आय वुड से इन कॉर्पोरेट टर्म्स दॅट वी हॅव रॅपिडली एक्सपांडेड. इन पेशंट टर्म्स आय वुड से दॅट वी हॅव मेड द ट्रीटमेंट मोर ॲक्सेसिबल. कारण नाशिकला असा एक क्लास आहे ज्यांना, मुंबईत असा एक क्लास आहे ज्यांचं सेकंड होम नाशिकला आहे, थर्ड होम पण नाशिकला आहे. बरोबर. तर मग एखादा पेशंट आहे जो एक किमोथेरपी घाटकोपरला घेतो, एक किमोथेरपी ठाण्याला घेतो, एक किमोथेरपी माझ्याकडे नाशिकला घेतो. तर ग्रुपचा तो एक सेकंडरी बेनिफिट आहे जो पीपल डोंट रिअलाइज, की यू कॅनॉट बाइंड द पेशंट टू नाशिक फॉर हिज एंटायर लाईफ जस्ट बिकॉज द पेशंट इज रिसिव्हिंग किमोथेरपी इन नाशिक. राईट. ही इज फ्री टू मूव्ह आउट. इथनं उद्या इंदोरला माझ्या 2 पेशंट्स आहेत, इथे माझ्याकडे येतात, मला दाखवतात, एक ट्रीटमेंट इथे घेतात, त्यांचं एक सेकंड होम इंदोरला येतं, इंदोरला पुढे तिथे चालू राहतात. वाव. सेम रेट, सेम ट्रीटमेंट, सेम डॉक्टर्स. तिथल्या डॉक्टरला काही गरज वाटली, बिकॉज आय वॉज अ प्रायमरी कन्सल्टंट, he might prefer to call me, but he is an independent consultant, and I'm very sure that he is going to do it in patient benefit. Correct. So this is a secondary benefit that most of us don't realize. You cannot replicate a big setup. My setup can be easily replicated. आणि त्याच्यामुळे ज्याला आपण एक्सपान्शन म्हणू, किंवा माझ्या भाषेत वी हॅव मेड ट्रीटमेंट मोर ॲक्सेसिबल अक्रॉस सेंटर्स. महाराष्ट्रात भरपूर झाले. आता मुंबईतच अनेक सेंटर्स आहेत आपले. नाशिकला एक सेंटर आहे, मला वाटतं कोल्हापूरला आहे, आम्ही पुण्याला आहे. पुण्यात मला वाटतं आमचे आता सध्या 5 सेंटर्स अगेन आय हॅव लॉस्ट काउंट नाव. औरंगाबादला आहे, संभाजीनगरला आहे, त्याच्या पलीकडे आपण गेलो, कोल्हापूरला आहे, इंदोरला आहे, अहमदाबादला आय थिंक 5 सेंटर्स आहेत. 6व्याचं बहुतेक आता काम चालू आहे. नाव वी हॅव प्रेफर टू एक्सपॅन्ड टू नॉर्थ ऑल्सो. दिल्लीला मला वाटतं सेकंड सेंटरचं आमचं ओपनिंग मागच्याच आठवड्यात ओपनिंग झालं. 3rd and 4th सेंटर प्रॉब्ली पंजाब सुरू होईल, कदाचित UP सुरू होईल. डिपेंडिंग ऑन आवर फंड्स वी आर एबल टू एक्सपॅन्ड. ग्रेट. एक्सपांड म्हणू, ऍक्सेसिबल म्हणू. पेशंट्स ऑल्सो गेट कम्फर्ट की नाही, ट्रीटमेंट फक्त मुंबईतच नाही होता, तर ट्रीटमेंट नाशिकला पण होते. नाही, आपण ऍक्सेसिबलच म्हणूया, कारण की Absolutely. एक्सपेन्शन हा जरा खूप असा कॉर्पोरेट शब्द होतो आणि आपण म्हणतोय की लास्ट स्टेज म्हणूया नको आपण त्याला. आपण त्याला राईट. इट इज द वे दॅट यू लुक ॲट इट. आणि ओव्हर द एजेस कदाचित मेंटॅलिटी अशी झाली आपल्याला की सगळ्या गोष्टी जर एके ठिकाणी असतील तरच आपण त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर म्हणून नाव दिलं जातं. बरेच सेंटर्स प्रमोट करतात. आमच्याकडे किमोथेरपी पण होते, आमच्याकडे रेडिएशन पण होतं, आमच्याकडे पेट स्कॅन पण होतं, आमच्याकडे सर्जरी पण होते, ऑल अंडर वन रूफ. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर. माझी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअरची डेफिनेशन अगेन विचार थोडेसे वेगळे असतात माझे. पेशंट शुड बी इन सेंटर, द हॉस्पिटल शुड नॉट बी इन सेंटर. पेशंट शुड बी इन सेंटर, ज्या ठिकाणी त्याचे मेडिकल पण मॅनेज व्हायला पाहिजे, प्रॅक्टिकल पण मॅनेज व्हायला पाहिजे, सोशल पण मॅनेज व्हायला पाहिजे, इमोशन्स पण मॅनेज व्हायला पाहिजे, अँड दॅट टू इन अ होमली सराउंडिंग. सो यू कॅन गो अँड व्हिजिट एनी ऑफ माय सेंटर. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अनइन्व्हायटेड कमेंट आम्हाला पेशंटकडनं किंवा इव्हन आमचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडनं किंवा पेशंटच्या नातेवाईकांकडनं किंवा काही डॉक्टर्सकडनं आम्हाला अनइन्व्हायटेड कमेंट येते. तुमचे त्याला की खूप शांत वाटतं. खरं. दिस इज द वे इट शुड वर्क. कुठेही तुम्हाला आमच्या कुठल्याही सेंटरला कॅन्सर शब्द तुम्हाला दिसणारच नाही, कारण शेवटी गालबोट त्या शब्दाला आहे. त्या शब्दामुळे लोकांना किती त्रास द्यायचा आपण. खरं. शेवटी मानसिक खच्चीकरण करून ट्रीटमेंट नाही करतायत. ओनली द पॉझिटिव्ह पेशंट्स रिअली टॉलरेट थेरपी व्हेरी वेल,
दे आर अ पॉझिटिव्ह माइंडसेट, सो थोडंफार होतं पेशंटचा विलिंग टू एक्सेप्ट दॅट ॲक्च्युली वॉज व्हेरी लॉंग वे. थोडक्यात अगेन आय डोंट नो हाऊ टू पुट इट. मी चांगला माणूस बनल्याशिवाय मला चांगला डॉक्टर नाही बनता येणार. खरंय. आणि त्या डॉक्टर मधला एक छोटा पार्ट आहे आमचा मेडिकल ऑन्कोलॉजीचा. हम्म. प्रॉब्ली दिस इज वन चेन इन विच यू हॅव बीन एबल टू मॅनेज एव्हरीथिंग ॲट वन गो. एमओसी घडायला खूप गोष्टी एकत्र यायला लागल्या. इट वॉज नॉट ओनली द मॉडेल दॅट वर्क. कोणीतरी थॉट प्रोसेस दिली, कोणतरी त्या थॉट प्रोसेस काम करू शकते असं प्रूव्ह केलं. तशी आम्हाला आमची नॉन मेडिकल टीम आम्हाला मिळत गेली, ज्याला आपल्या भाषेत आपण त्याला एक्सपान्शन टीम म्हणून. हम्म. तसेच आम्हाला फंडिंग करणारे टाटा हेल्थ केअर सारखे चांगली माणसं मिळत गेली, हू थॉट दॅट वी आर ट्रस्टवर्दी. त्याच्यामुळे त्यांनी विदाउट अ सेकंड थॉट प्रॉब्ली दे इन्व्हेस्टेड इन अस, अँड देअर इन्व्हेस्टमेंट ॲक्च्युअली हेल्प अस एक्सपॅन्ड ॲट अ व्हेरी रॅपिड पेस. वी आर एबल टू प्रोव्हाइड ॲक्सेसिबल केअर ॲट अ व्हेरी रॅपिड पेस, जे आम्हाला आमच्या ह्याच्यातनं करता थोडंसं अवघड होतं. अशक्य नव्हतं, पण स्पीड कमी झाला असता. ग्रेट. थँक्यू सो मच डॉक्टर. आज तुम्ही इकडे आलात आणि तिकडे ना 2-3 गोष्टी, खूप गोष्टी आहेत, पण माझ्या टॉप ऑफ द हेड 3-4 गोष्टी अशा राहिलेल्या आहेत ज्या माझ्याबरोबर खूप काळापर्यंत राहतील, फॉरएव्हर राहतील. कॅन्सरला घेऊन तरी किंवा इन जनरल मेडिकल प्रॅक्टिसला घेऊन. एक तर कॅन्सरला घेऊन आजार आज बरा झाला पाहिजे आणि परत नाही आला पाहिजे. सेकंड, सायन्सने अप्रूव्ह केलेलं पाहिजे, पेशंटच्या हिताचं पाहिजे आणि त्या खिशाला पण परवडणार पाहिजे. आणि तुमच्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सप्रमाणे आणि ज्याप्रमाणे टेक्नॉलॉजी आता अनफोल्ड होते, यू अँड इन जनरल इवन आय एम कन्व्हिन्स दॅट स्टेज इज दॅट्स द नंबर. आणि ह्या सगळ्या सोशो इकॉनॉमिक आणि बदलत्या काळाप्रमाणे जेव्हा खूप लाईफस्टाईल डिसिजेस वाढत आहेत आणि कॅन्सरचं प्रमाण पण इतकं वाढतंय, तेव्हा कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी एमओसी सारखी सेंटर्स इतक्या रॅपिडली तुम्ही भारतात स्प्रेड करताय, ह्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि हे पिवट केल्याबद्दल आणि लोकांपर्यंत कम्युनिटी सेंटर म्हणून पोहोचल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. जाता आता कॅन्सर इकॉनॉमिक्स जेव्हा डिस्कस होतो ना, तर इकॉनॉमिक्सचे 2 पार्ट असतात. इट कॅन नेव्हर बी वन पार्ट. आपण विचार करताना आपण फक्त एवढाच विचार करतो की पेशंटने काय खर्च केले, पण Correct. दुसरा पार्ट इक्वली इम्पॉर्टंट आहे की ट्रीट करणार माणसाला पण ते ट्रीट करणं परवडलं पाहिजे. आणि Correct. प्रॉब्ली एमओसीज हॅज अचिव्ड बोथ एंड्स व्हेरी नाईसली. दॅट इज प्रॉब्ली द सोल्युशन फॉर लॉंग टर्म. हे टिकणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.